समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, तरुण मित्र मंडळ, पंचक्रोशीतील उपस्थित असलेले सर्व जातीपाती धर्माचे सर्व माझे बंधू, या ठिकाणी बंधूंनो, विधानसभा लागण्याच्या पहिले गेली 6 महिन्यापासून या कन्नड व सोयगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेस फिरत असताना प्रामुख्याने आणि प्राधान्याने रस्ते इतके खराब झालेले आहेत की 6 महिन्यामध्ये अक्षरशः मलाही कमरेचा आजार लागून गेलाय। तर या कन्नड तालुका आणि सोयगाव तालुक्यातील वयोवृद्ध लोक, माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी जी काही असेल, त्यांना किती यातना या ठिकाणी सहन करावं लागत असेल। या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याकडे आदिवासी खोऱ्यामध्ये राहणारी मंडळी, त्यांची तर याच्यापेक्षा महाभयंकर परिस्थिती आहे। आपल्या शेजारीच असलेला महादेव खोऱ्याचा आपण सगळ्यांनी जे पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी किती कठीण यातना त्या लोकांना सहन कराव्या लागल्या। अक्षरशः माझ्या स्वखर्चातून मी तो रोड त्या ठिकाणी तयार करून दिला, तेव्हा कुठे त्या ठिकाणी आता कुठेतरी छोटी फाटी गाडी त्या ठिकाणी जाते आणि त्या लोकांना त्या ठिकाणी कुठेतरी त्यांची लेकरं बाळ त्या शाळेमध्ये जात आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी फिरत असताना एक जाणवलं की जिल्हा परिषद शाळा या अत्यंत पडण्याच्या स्थितीत निर्माण झालेल्या आहेत। एका शाळेमध्ये 4-4 वर्ग बसवतात, एक शिक्षक 2-2, 3-3 वर्गाला शिकवतात। अशी दयनीय अवस्था या तालुक्याची झालेली आहे। या तालुक्यामध्ये सुशिक्षित बेकार प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत। काय करणार, हाताला काम मागावं तर मिळत नाही आणि आपल्या तालुक्यामध्ये काम मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये MIDC ची गरज आहे। तालुक्यामध्ये आरोग्य केंद्र निस्ते शोपीस झालेले आहे, शोपीस। त्या ठिकाणी डॉक्टर राहत आणि डॉक्टर असले तर गोळ्या औषधी राहत नाही। गोळ्या औषधी राहिल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला विविध सुविधा असलेल्या मशिनरी राहत नाही आणि गोर गरीब जनतेला एखादा साप जरी बसला तर त्याच्या बिचाऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याला खूप अतोनात त्या ठिकाणी प्राण गमावे लागतात। अहो, हृदय विकाराचा जर झटका आला तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खूप त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो। अशा वेळेस कित्येक लोकांचे प्राण गमावले, म्हणून आरोग्य सुविधा चांगली मजबूत करण्याची गरज या ठिकाणी आहे। या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, शुद्ध पाणी आपल्याला मिळत नाही। शुद्ध पाण्याचे प्रश्न या ठिकाणी आहेत, अतोनात प्रश्न या ठिकाणी आहेत। मैं एकच प्रश्न करतो की स्वर्गवासी बाबूरावजी आवळकर काका, नायककर अप्पा, रायबंजी जाधव साहेब यांच्या नंतर कितीतरी आमदार झाले, मग त्यांना या तालुक्याची दुरावस्था दिसली नाही का? या तालुक्यामध्ये त्यांना वाटलं नाही का MIDC आणावा? या तालुक्यामध्ये शाळेची जी दुरावस्था झालेली आहे, गरिबांची लेकरं त्या शाळेत जातात, त्यांना व्यवस्थित पद्धतीमध्ये शाळेत बसता येत नाही ना, बाग बरोबर नाही, बाग तुटलेले असतात। एक शिक्षक त्यांना काय शिकवत असेल हो? म्हणजे श्रीमंताच्या पोरांना ते चांगल्या शाळेमध्ये टाकतात आणि गरिबांची पोरांची काय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। याच्याकडे त्यांना बघता येत नव्हतं का? या 20 वर्षामध्ये सभागृहामध्ये एकाही आमदारांनी जर कधी तालुक्याच्या विकासाबाबत जर शब्द कोणी कधी मांडला असेल तर तुम्ही मला सांगून द्या की कोणी मांडला आहे का? आपल्या विकासाबद्दल सभागृहामध्ये मांडला आहे का? काय मांडला आहे माहितीये तुम्हाला? अहो, एक आमदाराने मांडला, आपल्याला मान्य करावं लागेल, बरोबर आहे की नाही? 20 वर्षात यांना तालुक्याच्या विकासाबद्दल एकही शब्द मांडू शकले नाही आमदार, पण एका आमदाराने मांडला। स्वतःचा विकास करण्यासाठी मुंबईमध्ये घर मागितलं, याला म्हणतात आमदार। बरं, एक दिवस सहज त्यांच्याशी चर्चा केली, म्हणलं आमदार साहेब, तुम्हाला लोकांनी खूप न्याय दिला हो, तुम्ही 3 वेळेस पडलात आणि चौथ्यांदा तुम्हाला आमदार केलं,
मग तुम्ही तालुक्याच्या विकासाबद्दल का तुम्ही बोलत नाही, का तुम्ही भांडत नाही? तुम्हाला किती संधी या तालुक्याने दिली. तर काय म्हटलं माहितीये का ते म्हणे मनोज भाऊ माझी काहीच चुकी नाही आहे. मी आईची शपथ घेऊन लोकांना सांगितलं होतं की अरे बाबांनो 3 वेळेस उभं राहिलो, पडलो, अक्षरशः माझी परिस्थिती खराब झाल्यामुळे माझ्या भावांनी घराच्या बाहेर काढलं की अरे बाबा तू जर घरात राहिला तर आमच्या जमिनी कमी होतील आणि आमची परिस्थिती खराब होईल, म्हणून बाहेर काढलं. माझा पेट्रोल पंप गहाण पडला आणि मग मी चौथ्यांदा उभं राहिलो. तर माझ्या सगळ्या मतदारसंघाच्या लोकांना मी शपथ घेऊन सांगितलं होतं की अरे बाबांनो तुम्ही जर मला निवडून दिलं नाही तर मी आत्महत्या करेल. बरोबर आहे का? मग तुम्ही मतदान कशाला केलं? मतदान कशाला केलं तुम्ही? तो मरू नये म्हणून. आणि मरू नये म्हणजे काय? त्याची परिस्थिती सुधारावा म्हणून. मग आमदाराचं काय चुकलं? आपण मतदान कशाला केलं? त्याचं बरोबर म्हणणं आहे. तो आणि मनोज भाऊ माझ्या परिस्थिती सुधारायला या तालुक्याने मतदान केलं, त्याच्यामुळे मी माझी परिस्थिती सुधारून घेतली. किती लोकांना घर भरणीला बोलवलं? नागातला प्रचंड मोठा बांगला बनवला, तुम्हाला घर भरणीला बोलवलं का? अरे तुम्ही एवढा आत्महत्येपासून त्याला वाचवलं, त्याला किमान घर भरणीला तर बोलवायचं असतं तुम्हाला. अरे काय खरं तर क्यू पण वाटते आणि इतकं वाटतं की सगळ्याला समोर घेऊन जोडावा. कारण या तालुक्यामध्ये अरे तुला निवडून दिलेलं होतं लोकांनी सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, आणि तुम्ही काय करत? अहो या तालुक्यामध्ये तर आता नवलच झालं. या तालुक्यात जे काही आमदार लोक उभे राहत आहे त्यांच्या लक्षात आलं की हा तालुका भावना विवश आहे. आपण जर यांना कधी असं सांगितलं, तसं उदय सिंगने सांगितलं तसं, आता 10 वर्ष ज्यांना तुम्ही सत्ता दिली ते आमदार बी तुमच्याकडे येऊन गेलेत की नाही? ते बी हात जोडताय, दारोदारी फिरलेत आणि ते हेच म्हणताय की अरे बाबा हो आता माझी परिस्थिती ती भयानक झालेली आहे. माझी बायको मला सोडून गेली, दुसरी आणली, ती गेली, सासऱ्याने बंगला हिसकून घेतला, गाडी हिसकून घेतली, आता मला बी राहायला घर नाही आहे. आता माझी परिस्थिती खराब झालेली आहे. मग मी पण आता या नेपूरच्या धरणात उडी घेतो, मग करायचं का मतदान? अहो असं भावना विवश करून जर हा तालुका जर कधी कोणी दुरुस्त करू शकतो का? अहो साधी गोष्ट आहे. रोज सकाळी जर आपण मोबाईल उघडला काय दिसतो? खरं सांगायचं इमानदारीने, नवरा बायकोचं भांडण. रोज नवरा बायकोचे भांडणं दिसतात. नाहीतर तो काहीतरी आपलं सांगत असतो, सासऱ्याने मारायला लोक पाठवले, नाहीतर ती कोणती झा आली आणि कोणती डॉली गेली, डॉली आली झा गेली, बस याच्याशिवाय दुसरं काही दिसतं? सांगून द्या मला. मग तालुक्याच्या विकासाबद्दल तुम्ही का बोलत नाही? इथं काय मनोरंजन आहे का? हा तालुका म्हणजे ही मंडळी म्हणजे मनोरंजन आहे का? तुम्ही क्या पद्धतीने विचार करतायत राव? या तालुक्यासाठी सक्षम माणसाची गरज आहे साहेब. या तालुक्यामध्ये आपला सोलापूर धुळे हायवे माहिती आहे का सगळ्यांना? सोलापूर धुळे हायवे बंद पडलाय. या तालुक्याचा विकास खंडलाय. हा तालुका आपला परराज्यांना जोडणारा हा मोठा रस्ता जर बंद पडला तर विकास होईल का? मग रस्ता बंद कोणी केला माहिती आहे का? अहो त्या रोडला लागून आपल्याला रेल्वे मंजूर झाली होती. त्या रेल्वेला जागा मिळाली, सगळं मिळाली, बोगद्याला पैसे आले, कारण त्या रेल्वेच्या मार्गाने आपलं बोगद पडून आपला मोठा तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होणार होता. कोणाच्या पप्पांनी रेल्वे नेली? अरे बोला जज्जा साहेब. अरे तुम्ही असे चूप बसला. त्या तालुक्याचा विकास कुठे घेऊन गेले? जालना, भोकरदन, सिल्लोड आणि मग अजिंठ्याला ती रेल्वे तिकडे घेऊन गेला. तुम्ही लोक फार आपले चूप बसा. लोक येतील आपल्याला धुवून जातील तरी तुम्ही चूपच बसा. त्या नागदवाल्यांनी आलं धुवून टाकलं, त्यानं त्या उदय सिंगनी चालल्या गेला तरी लोक चूपच. अरे काय तालुक्याच्या विकासासाठी कोणीतरी पुढे या. यांच्या बाबतीत बोलावं लागेल तुम्हाला. जर कोणी आलं कोणी घेऊन गेलं तर काय होईल? अहो अद्रकीचं संशोधन केंद्र या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त अद्रकीचं पीक पिकतं.
आणि आद्रतेचं संशोधन केंद्र कोण घेऊन गेलं माहितीये तुम्हाला? बाजूचा तालुका गंगापूर. तिथं काय येतो? ढेकळ उगता तिकडं, आद्रक इकडं उगती. सगळ्यात जास्त मेहनत घेणारा शेतकरी इकडं आहे. माझ्या तालुक्यात आद्रक पिकणारा आद्रक संशोधन केंद्र तिकडं. आपल्याकडचे आमदार नुसतं तिथं बसतात, नुसतं चोप मुकाटाने. या तालुक्याचा विकास करण्यासाठी साहेब आपल्याला सक्षम माणसाची गरज आहे. सक्षम म्हणजे काय? सक्षम म्हणजे आपल्या बाजूला तालुका आहे सिल्लोड. कोण आहे तिथं आमदार? मुस्लिम धर्माचा माणूस त्या ठिकाणी आमदार आहे. मतदान कोण करतं? मतदान कोण करतं? हिंदू. हिंदू मध्ये मराठा आला, सगळ्या जातीचे लोक आले. का करता साहेब मतदान? विकास. विकासाला मतदान केलं जातं. बाजूचा चाळीसगाव घ्या, गंगापूर आणि खुलताबाद सारख्या ठिकाणी कित्येक वर्षापासून कोण आमदार आहे? मारवाडी समाजाचा आमदार आहे. 70% मराठा समाज आहे. का करतात ते? विकासात्मक कामाला मतदान केलं जातं. त्या ठिकाणी जात पात पंथ धर्म पाहिले जात नाही. मला वाईट वाटतं साहेब, माझ्या तालुक्यामध्ये पहिलं उभं राहिल्यानंतर पहिलं पाहिलं जातं जवळचा नातेवाईक आहे का. मग नातेवाईक नसेल तर जातीचा आहे का, पंथाचा आहे का, धर्माचा आहे का? अरे किती दिवस चालायचं? तुमच्या लेकरांचं काय होईल? जवळचा नातेवाईक कोणाला कामाला हो? काही कोणी कोणाला कामा येत नाही साहेब. सर्व एकमेकाला जातीपाती पंथ धर्माचे लोक एकमेकाला कामाला येतात. माझ्या कन्नड शहरामध्ये सर्व जातीपाती पंथ धर्माचे लोक राहतात. कोण राहतात? सर्व जातीपाती 3 धर्माचे लोक राहतात. मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोक. या 3 धर्माचे लोक राहतात. त्याच्यात प्रत्येक जाती राहतात. विचारा, कोणत्याही माणसाला विचारा फोन करून की मनोज पवार कसा व्यक्ती आहे. साहेब प्रत्येक जण एकच सांगेल की विकासात्मक काम करणारा माणूस आहे. प्रत्येक जाती पाती पंथ धर्माला घेऊन चालणारा तो माणूस आहे. माझ्या कन्नड शहरामध्ये प्रत्येक मंडळ मी मजबूत केली. माझ्या कन्नड शहरामध्ये प्रत्येक तरुण मित्र मंडळांना मी साथ दिली. त्यांना नोकऱ्या लागत असेल त्यांना नोकऱ्या दिला. ज्यांना व्यवसायात उभं राहायचं असेल त्यांना व्यवसायासाठी सपोर्ट केला, सहकार्य केलं. ज्यांना आरोग्याविषयी असेल, शिक्षणाविषयी असेल, शिक्षणात सतत इंजिनिअरिंग साठी असलेली एक तेली समाजाच्या आमच्याकडे एक कन्या, त्यांची मुलगी ती शिक्षणासाठी वंचित होती. इंजिनिअरिंग साठी तिची फीस भरायची होती. त्या ठिकाणी आम्ही उभं राहिलो साहेब. तेली समाजाचे आहे. मग तिथं काही जात आहे, तिथं पंथ आहे, तिथं काही धर्म आहे, काही विचारलं जातं? मुस्लिम धर्मियाच्या देखील प्रत्येक कार्यक्रमामध्ये मनोज पवार असतो. तुम्ही विचारून घ्या मुस्लिम धर्मियांना कन्नडच्या. प्रत्येक कामामध्ये माझा सहभाग असतो. प्रत्येक महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये मनोज पवारचं सगळ्यात मोठं योगदान त्या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी मनोज पवार शहरामध्ये काय काम करतो हे शहराच्या लोकांना विचारा. आणि हे करत असताना तुम्हाला एक सांगतो, मी काय वरून टप्पून किंवा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस नाही. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला अल्पभूधारक शेतकरी माझे वडील होते. आदरणीय भागाजी कोले साहेब या ठिकाणी नाही आहेत. माझे वडील जनता दल मध्ये समाजवादी विचारात काम करणारा माणूस, फाटका पण कधी बाटणारा माणूस नाही. त्या माणसाने कमाल कष्ट केले, भयानक कष्ट केले आणि असे कष्ट करता करता एक दिवस आम्हाला सोडून गेला. आणि सोडून जात असताना बंधूंनो मी 10वी नापास झालो. विचार केला की परिस्थिती खराब आहे म्हणून आमच्या इथल्या विविध व्यापाऱ्यांकडे मी 150-200 रुपये महिन्याने काम केलं. बटर पाव विकले, 40 गाव आपल्या शेव चुड्याच्या ज्या पिशव्या असतात पॉलिथिनच्या त्या आणून या गावात विकल्या, तालुक्याला विकल्या. प्रत्येक ठिकाणी हमाली काम सुद्धा केलं साहेब. मी 3 किलोची थैली पॅकेजिंग करताना 90 किलोचं थैलं मी त्या ठिकाणी ओढत होतो. एक खोटं बोलणार नाही. कन्नड शहरात कोणाला विचारून घ्या. इतकी गरीब परिस्थितीतून वर जात असताना एक दिवस सहज पेपर मध्ये वाचण्यात आलं की धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपावर कामाला होते आणि तो सुद्धा माणूस मोठा उद्योजक झाला. तर मलाही असं वाटलं की आपणही मोठा उद्योजक होऊ शकतो. जरी सामान्य माणसाचा मुलगा असेल तरी होऊ शकतो. म्हणून ज्याची त्याची श्रद्धा असती. प्रत्येक जणाला कोणत्या तरी देवावर श्रद्धा असती. मी एक दिवस गुरु दत्तात्रय महाराजांना म्हणालो की प्रभू मला उद्योजक व्हायचं आहे. पण उद्योजक होत असताना
सगळ्यांच्या आहे. पुराणामध्ये सुद्धा जकात काढल्या जाते. आपल्या सुद्धा गीतेमध्ये सुद्धा काहीतरी हिस्सा हा गोरगरीब आणि धार्मिक कार्यासाठी बाजूला काढला जातो. तेच परमेश्वराला बोललो की मला जर मोठा झालो तर मी माझ्या रोजच्या उत्पन्नातला 10% हिस्सा गोरगरीब जनता धार्मिक कार्यासाठी खर्च करेल. त्याच पद्धतीने आज हे काही तुम्ही बघताय, मग ते काही मंदिर असेल किंवा एखाद्यांचं कब्रस्थान असेल किंवा मुस्लिम धर्मियांचे सण असतील, हिंदू धर्मियांचे सण असतील, महापुरुषांच्या जयंत्या असेल, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी लागणारा काही खर्च लागत असेल, एखाद्या आरोग्याविषयी जर परेशानी असेल, या कामासाठी मी तो खर्च करतो. कोणी म्हणून द्यावा की या ठिकाणी मनोज पवारने कोणाला दारू प्यायला पैसे दिले, कोणाला जुगाराला पैसे दिले, किंवा इथं बसलेले कोणी तरुण पिढी असेल, प्रत्येक पोरा तुमच्या सुद्धा गावातली मध्ये गणेश टेकडे असेल, विविध पद्धतीचे मला वाटतं या ठिकाणची कोणती टेकडे गोरक्षनाथ असेल, या प्रत्येक ठिकाणी साहेब धार्मिक कार्यासाठी दिले. इथं आपले रेवळगावचे सुद्धा आहेत, त्या ठिकाणी सुद्धा कब्रस्तानला मी त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी केली साहेब. मी धार्मिक माणूस आहे, प्रत्येक धर्माचा मी आदर करणारा माणूस आहे, सगळ्या जातीचा आदर करणारा मी माणूस या ठिकाणी. यांच्या भोईदेवला सुद्धा त्या ठिकाणी मदत केली. माझ्या काही लक्षात राहत नाही साहेब, कारण हे दान केलेलं कधी लक्षात ठेवू नये म्हणून काही लक्षात राहत नाही. आणि या सगळ्या ठिकाणी मी दान धर्म करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आज एवढी ही जनता या ठिकाणी सगळे उपस्थित आहे. साहेब, एक सामान्य माणसाचं पोरग, एक सामान्य कुटुंबातलं पोरग, माझा बाप काही आमदार नाही, काही खासदार नाही, माझा बाप काही राजकीय मोठा पुढारी नाही, एक सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीसाठी तुम्ही एवढं प्रेमाने जर लोक या ठिकाणी असतात. साहेब, काल मोदीजीची सभा झाली, नरेंद्र मोदीजींची, माहिती तुम्हाला, 1000 रुपये रोजाने लोक निले शहरातले, 1000 रुपये रोजाने. या मनोज पवार साठी फक्त साहेब प्रेमापोटी इथं लोक येतात. कोणी म्हणून द्यावा की मनोज पवारनी कधी कोणाला दारू पाजली की कोणाला काही दिले, कोणालाही नाही. धार्मिक कार्यासाठी नक्की दिले, निश्चित दिले. एखाद्याने म्हणलं की एखाद्याला आरोग्याविषयी पैसे लागत असेल तर निश्चित मी त्या ठिकाणी दिले, एखाद्याला शिक्षणासाठी पैसे लागत असेल तर निश्चित मी त्या ठिकाणी दिले. पण मी वाईट कामासाठी कधी कोणाला दिलेले नाही. मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला रस्ते पहिले सुधारायचे आहेत. रस्ते हा सगळ्यात प्रामुख्याचा विषय आहे. आपल्या इथं जेवढी धरणं आहे, जशी यांना सांगितलं की नेरपूर धरणाला छिद्रे पडलेले आहेत, छिद्रे पडायला लागलेत म्हणजे धरण कधी उद्ध्वस्त होईल सांगता येत नाही. म्हणून धरणाची आपल्याला सुरक्षितता करून त्याला खोलीकरण करावं लागणार आहे, कारण पाणी साठा वाढेल. काही ठिकाणी ब्रॅकेज टाकावं लागणार आहे, पाणी अडवावं लागणार आहे, पाणी जेव्हा आपल्याला लागणार आहे. आपल्याला हा डोंगराळ भाग आहे, इतका सुंदर आणि सुंदर आपला कन्नड तालुका आहे. या तालुक्याला आपल्याला पर्यटन म्हणून घोषित करता येतं, कारण आपल्याकडे जागतिक जी लेणी आहे ती पितळखोरा लेणी आहे, ती दुर्लक्षित पडलेली आहे. 20 वर्षामध्ये एकाही आमदाराला समजलं नाही, डोकं चाललं नाही की एका लेटरवर लिहायचं होतं की आपल्या वेरूळ पर्यंत पर्यटक येतात आणि तिथून ते खुलताबाद फुलंब्री करून अजिंठाकडे सिद्धगडकडून अजिंठाकडे जातात. पण जर कधी आपण एक केलं की ते पर्यटक जर आपण इकडं कुठल्या पितळखोरा लेणीला आणले आणि त्याच्यानंतर गौतार आगाराने अंतूर किल्ला असं करत जर अजिंठा नेलं तर आपल्याकडे मोठं पर्यटन होईल. आणि पर्यटन झालं तर मोठे रिसोर्ट येतील आणि रिसोर्ट झालं तर मग काय होईल, आपल्या पोरांना सगळ्यांना हाताला काम मिळेल. जी 20 रुपयाची पाण्याची बाटलीची आपण 50 रुपयाला विकू आणि हे काम करायचं असेल तर मला तुम्ही विधानसभामध्ये पाठवावं लागेल. एवढंच काम नाही तर या तालुक्याचा रस्त्यांचा विषय, पाण्याचा विषय, याच्यामध्ये विजेचा सुद्धा प्रश्न आहे. कित्येक वर्ष झाली तारे जे टाकलेले आहेत नाही लाईन, ही स्वातंत्र्यानंतर टाकले गेलेले आहेत. आणि मग काय होतं, थोडं बी वीज चमकली की वायरमन जातो ड्यू काढून देतो, बरोबर आहे की नाही, काढतो की नाही. आणि अंधारात चाचपटावं लागतं साहेब. विचू काट्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना तो त्रास सहन करावा लागतो. म्हणून मी ही विजेची जी लाईन आहे हिला एकदम तंदुरुस्त आणि एकदम किती मोठा पाऊस येऊ द्या लाईन गेली नाही पाहिजे. या माणसांना रात्रीच्या वेळेस कसल्या प्रकारची अडचण नाही पाहिजे, कारण रात्रीच्या वेळेस शेतात जात असताना, कुठे जात असताना आता आपल्याकडे बिबट्याचाही त्रास वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टीच्या याच्यापासून आपल्याला त्याच्याही सुरक्षिततेसाठी मला काम करायचं आहे. मला सुशिक्षित बेकारांसाठी आपल्याला कन्नडला MIDC आणायचे आणि MIDC नुसते आणून चालणार नाही तर पैठणच्या जायकवाडी धरणातून आपल्याला पाणी आणावं लागेल. तेव्हा कुठे बाहेरच्या कंपन्या, राज्यातल्या कंपन्या येतील.
नुसती एमआयडीसी आणली तर येत नाही, कारण पाण्याची सुरक्षितता त्यांना लागते, विजेची सुरक्षितता त्यांना लागते. नाही तर मी आपलं म्हणायचं एमआयडीसी आणल्याने काही होणार नाही. एमआयडीसी आणून हे सुद्धा माझं काम राहील. 2 ते 3 वर्षात तुम्हाला इथे एमआयडीसी उभी असलेली दिसेल. आपल्या सगळ्या लेकरांना काम त्या ठिकाणी मिळेल. हे का करतो माहितीये? मी रोजगार मेळावा घेतला. आता साहेबांनी सांगितलं, आपले पवार साहेबांनी बाकीचे, की बा मेळावा घेतला, 500-600 पोरं आले. आपल्याकडे किमान 10,000 पोरं सुशिक्षित बेकार आहे. मग का आले नाही बाकीचे? त्यांना विचारलं की अरे तुम्ही का आले नाही? तर त्यांचं असं म्हणणं आहे की भाऊ आम्ही ना अल्पभूधारक शेतकऱ्याचे पोरं आहोत, आम्ही भूमिहीन पोरं आहोत. आम्हाला जर कधी तुम्ही दुसऱ्या याच्या जिल्ह्यात पाठवाल काम करायला तर त्या ठिकाणी 20-22 हजार रुपये पगार मिळेल. आमची लेकरं आमची बायको बरोबर असेल तर आमच्या हातात काही उरत नाही. म्हणून आमचे आई वडिलांना आमचा सपोर्ट होण्यासाठी, आमच्या आई वडिलांजवळ आम्हाला राहण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं एमआयडीसी आणून काम द्या. म्हणून त्यांचे जे प्रश्न आहे ते माझ्या लक्षात आले की प्रत्येकाला आपल्या आई वडिलांजवळ राहावं वाटतं आणि आपल्या आई वडिलांना सपोर्ट करावं वाटतं. फार आनंदाने सांगावं वाटतं की अशी लेकरं आपल्या तालुक्यात आहे की ज्यांना आई वडिलांची सुद्धा कदर आहे. साहेब, अभिमानाची गोष्ट आहे की आई वडील ज्यांना जे मुलं लेकरं आपल्या आई वडिलांसाठी एवढा विचार करतात तर खरोखर मी त्यांना धन्यता मानतो, त्यांना सलाम करतो. की अशी लेकरं आपल्या तालुक्यात आहेत. निश्चित आपल्या तालुक्याचा मोठा विकास या ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी प्रामुख्याने एकच गोष्ट नाही की शाळेचे आपल्याला मॉडिफाय करायचं सांगितलेलं आहे. रोडचा विषय झाला, पाण्याचा विषय झाला. तुमचा ह्या ठिकाणी आपल्याला बेरोजगार या ठिकाणी मिटून जाईल. पण शेतकऱ्यांनी पिकवलेला जो माल आहे हा माल ज्यावेळेस पिकवला जातो त्यावेळेस याला भाव मिळतो का? तुमच्या घरात आल्यानंतर त्याचे भाव पडून जातात. म्हणून शेतकऱ्यांचा माल पिकवल्यानंतर तो तालुक्याच्या ठिकाणी संग्रहित शेतकऱ्यांनीच करायचा. फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तो वातानुकूलित 2 गोष्टी उभे करतोय. एक -0 डिग्री आणि एक सामान्य पद्धतीचे, त्याच्यात कडधान्य आणि भाजीपाला ही सगळी व्यवस्थित छाटणी करून पॅकेजिंग करून स्वतः शेतकऱ्याचा माल आपण जिल्हा स्तरावर जिल्ह्यात स्वतःचा माल साठी मी जागा मागणार आणि शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी जो 20 रुपये किलोने या ठिकाणी विकता तो 80 रुपये किलोने तुम्ही त्या ठिकाणी विकणार. तेव्हा शेतकरी हा सुरक्षित होईल, नसता शेतकरी सुरक्षित होणार नाही. तिसरा एक मुद्दा या ठिकाणी आहे की आपल्याकडे टमाटा अद्रक उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत, मका उत्पादक आहे. या लोकांचं उत्पादन झाल्यानंतर अक्षरशः कधी कधी जर मार्केटमध्ये विकला न गेला तर फेकून द्यावा लागतो. टमाटा नाशवंत असतो. म्हणून प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी आणावं लागणार आहेत आणि ते या ठिकाणी एमआयडीसी आणली तर आपण फूड इंडस्ट्री या ठिकाणी आणू, जेणेकरून शेतकऱ्यांचा टमाटा, मका, त्या ठिकाणी असलेले अद्रक त्याच्यावर आपण त्या ठिकाणी प्रक्रिया करून त्या ठिकाणी शेतकरी सुरक्षित केला जाईल. आणि जेव्हा सुरक्षित होईल तेव्हाच कन्नड-सोयगाव तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होईल. अन्यथा विकास होणार नाही. कारण शेतकरी त्याचा कणा आहे आणि मजूर त्याचा बांधा आहे. जर मजूर आणि शेतकरी यांना जर सुरक्षित केलं गेलं तर निश्चित या कन्नड आणि सोयगाव तालुक्याचा प्रचंड विकास या ठिकाणी होईल. सगळे सुखी आणि समृद्धी या ठिकाणी लोक या ठिकाणी राहतील. त्याच्यानंतर वयोवृद्ध आजोबा आणि आजी जी लाडकी बहिणीने पैसे देणं चालू केले का साहेब, ते काहीच कामाचे. माझं मत आहे खरं तर हे पैसे आजोबा आणि आजीला दिले पाहिजे. कारण त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की त्या आजोबा आणि आजींचे वय झाल्यावर त्यांना बिचाऱ्यांना त्या ठिकाणी पैसे मुलाकडे मागायला कस तरी होतं, सुनाकडे मागायला कस तरी होतं, बायकोकडे मागायला कस तरी होतं. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना ते तिथं ते लाडकी बहिणीचे पैसे त्यांना न देता यांना द्यावा म्हणून मी सभागृहात बोलेल. आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटताय त्यांना त्यांचे श्रमाचे पैसे देण्यासाठी, जे बचत गटामार्फत त्यांना छोटे छोटे बिझनेस करण्यासाठी, जे पापड उद्योग असेल, मसाला उद्योग असेल, त्या ठिकाणी शिवणक्लासचे उद्योग असतील, छोटे छोटे उद्योग महिलांचे जे केले जातात ना, त्यांचं जे उत्पादन केलेला माल आहे तो महाराष्ट्र शासनाने खरेदी करायचा, जेणेकरून त्या महिला सुरक्षित होतील आणि त्यांना 1500 काय त्यांना 10 ते 12 हजार रुपये पगार त्या ठिकाणी पडेल. याच्यासाठी मी सभागृहामध्ये बांधून त्या आपण महाराष्ट्र तालुक्यात जाऊ द्या, महाराष्ट्राचा त्या ठिकाणी फायदा होईल आणि ही स्कीम चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी राहील. तुमच्याकडे THR येतो का? सुगडी
येते का? आपल्याला काय करायचंय ते सुद्धा या महिलांकडे द्यायचं. प्रत्येक गावातल्या ज्या महिला आहेत त्यांना हे काम द्यायचं आणि त्यांना हे काम करून त्या अंगणवाडीमध्ये ते द्यायचं, जेणेकरून हे जे काही मधले जे ठेकेदार पोचले गेलेले आहेत ना हे बंद करायचे आणि सामान्य माणसाच्या खिशामध्ये तो पैसा गेला पाहिजे याच्यासाठी मला मेहनत या ठिकाणी घ्यायची आहे. आरोग्य विभाग असेल, MSCB असेल, या प्रत्येक डिपार्टमेंटला कॉन्ट्रॅक्टशिप मध्ये जे पोरं लावल्या जातात ते बिचारे 700, 800, 900, 1100, 1200 रुपयांनी काम करतात आणि त्यांचा मलिदा कॉन्ट्रॅक्टर लोक खातात. तो बंद करून राज्य शासनाला सांगायचं की डायरेक्ट लोक लावा, या पोरांचं कल्याण करा, यांचं शोषण करणाऱ्यांना यांच्या मदतून नायनाट करा आणि यांना जो 1200 रुपये पगार पडतो यांना किमान 10 ते 12,000, 15,000, 20,000 यांना घेऊन जाण्याची शाश्वती या ठिकाणी देतो. कारण भांडायचं माझ्या हातात बळ आहे साहेब, तुम्हाला 100% सांगतो. आज यांचं भाऊंचं म्हणणं आहे, मी ज्या ड्रायव्हरवरच बोललो की जे ड्रायव्हर जे काही MSCB मध्ये काम करतात, आरोग्य विभागामध्ये काम करतात, त्या लोकांना अक्षरशः मी पहिले सांगितलं 5,000 ते 6,000 रुपये महिन्यावर काम करावं लागतं. त्यांच्यावर अन्याय होतो. या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय न होता त्या ठिकाणी मी पहिलेच सांगितलं कॉन्ट्रॅक्ट पद्धत मध्ये काढून त्यांना डायरेक्ट मानधन दिल्या गेला पाहिजे. म्हणून मी राज्य शासनाशी झगडा करेन. दुसरी गोष्ट, ते काही जे काही विषय सांगताय त्या सर्व विषयासाठी आम्ही सभागृहामध्ये भांडू. विशेष या ठिकाणी मी तुमच्यासाठी विकासात्मक कामाचा विषय मांडला. आपल्याला नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो की येत्या 20 तारखेला तुम्हाला कशाला मतदान करायचंय? रोडर बटन क्रमांक 11 नंबरच्या बटनाला दाबून रोडरला मतदान करून मनोज पवारला मताधिक्याने जास्तीच्या निवडून आणायचं आहे. आणि हे तुम्ही काम सगळे मायबाप करतील. कारण मी गोर गरीब जनतेतला माणूस आहे, गरिबी पाहिलेली आहे. म्हणून मी कृपा विनंती करतो, मला माज येऊ शकत नाही कारण श्रीमंत मी काही नाही, कारण मी काही श्रीमंत नाही. दुसरी गोष्ट, माझे लेकरं, माझी बायको हे सगळे माझ्या बरोबर आहे. बरोबर आहे का चाचा? अगर अपनी औरत साथ में नहीं रही तो अपना दिमाग काम करेगा क्या? पर इतना बड़ा तालुका तुम कैसे कह देते किसके ताबे में, जिसके पास औरत ही नहीं, कैसा काम करेगा अपनी? वो क्या ब्रह्मचारी आहे क्या? तर त्याच्याकरता आपल्याला नम्रतेची विनंती करतो की आपल्याकडे आपली स्वतःची बायको आहे, पोरं आहे, लेकर आहे, त्याच्यामुळे डोकं ठिकाणी राहील. आणि मी सभागृहामध्ये सगळे मुद्दे व्यवस्थित त्या ठिकाणी मांडेल. आणि दुसरी गोष्ट सांगतो, एक भोकरदनवाले या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी महाशक्ती या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि जर कधी तुम्ही त्या लोकांची हुकुमशाही आहे साहेब, हा तालुका त्यांच्याकडे गाण ठेवू नका. नम्रतेची विनंती करतो मी तुम्हाला. जर हा तालुका तिकडे ठेवला तर भोकरदनच्या लोकांना फोन करा. इथल्या सगळ्या जनतेला सांगतो की तिथं किती मोठी हुकुमशाही आहे. जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर सगळ्यांना हुकुमशाहीत राहावं लागेल. साधा जर पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात, तुम्हाला FIR जरी दाखल करायचं असेल तर पहिले भोकरदनकडे विचारावं लागेल. आणि मग भोकरदनवाले सांगितले FIR दाखल होईल. तुम्हाला स्वतः रोडवर चालायचे सुद्धा साहेब त्यांच्याकडून आदेश घ्यावा लागतील. एवढे लोक त्या ठिकाणी विचारा. मी तुम्हाला चॅलेंज करतो, भोकरदन तालुक्यातल्या कोणत्या माणसाला विचारा की तिथं त्या माणसाची हुकुमशाही आहे का नाही. मग हुकुमशाहीमध्ये जगायचं का? अहो, ज्याच्याकडे बायकोणी त्याला निवडून द्यायचं का? तुमच्यासाठी मी एक सामान्य माणूस, गरिबीतला माणूस या ठिकाणी आमदार बनणार आहे. गरिबीची जाण ठेवणारा माणूस, गरिबीतले प्रश्न सोडवणारा माणूस तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो, मी 10% जर स्वतःच्या रोजच्या उत्पन्नाचा खर्च करू शकतो तर मी कमिशन खाईल का? 10% खाणारा माणूस मी नाही. मी हप्ते खाणार नाही. हप्त्याने खाल्ल्याने डॉक्टर सुद्धा दवाखान्यामध्ये राहतील. मनोज पवारला बहुमताने निवडून द्या ही नम्रतेची विनंती आपणास करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सभा मिळवण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित 105 कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते, परिवर्तन महाशक्तीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पुरस्कृत अपक्ष उमेदवार आदरणीय मनोज भाऊ पवार
आज आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आदरणीय मनोज भाऊ, करंजच्या इतिहासामध्ये एवढी मोठी गर्दी बघून या ठिकाणी मला तरी असं वाटतंय ही आपली जाहीर सभा नसून 23 तारखेला आपल्यावर आजच गुलाल पडलाय असं मला या ठिकाणी वाटतंय। निश्चितच या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून आपल्याला कन्नड तालुक्यात मनोज भाऊ पवार यांच्या रूपानं तालुक्यामध्ये परिवर्तन करण्याची संधी मिळाली आहे आणि मी या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपण सर्वांनी रोड रोलर या निशाणीवर मनोज भाऊ पवार यांना मतदान करून आपल्या हक्काचा उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। मित्रांनो, तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी स्वर्गीय राघवन जाधव, माजी आमदार अप्पासाहेब नागावकर, आवराडकर काका यांच्या कालखंडामध्ये जो तालुक्याचा विकास झाला तो विकास झाला। यांच्या निधनानंतर तालुक्यामध्ये अक्षरशः भट्ट्याबोळ झालेला आहे। या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या बाबतीत बोलावं असं वाटतं, भाऊ तालुक्यातील रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे। आज याच आपल्या माधवपुरा या ठिकाणी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे माझ्या एका भगिनीला तिच्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्स न गेल्यामुळे तिला 4 चाकी पिकअपच्या साह्यानं आपल्या कारखाना या ठिकाणी घाटीमध्ये आणावं लागलं। हे आमदाराचं नाकर्तेपण आहे। एका माझ्या आमदाराला आपण या ठिकाणी 10 वर्ष दिली, त्याला पीक विमा सुचला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुचले नाही, महावितरणचे प्रश्न सुचले नाही, एमआयडीची सुचली नाही। मनोज भाऊ, मी स्वतः बघितलंय त्यावेळेला ते महाशय अक्षरशः गाडीच्या काचा लावून आमच्या समोरून जायचे आणि परिसरातील जनता त्यांच्याकडे टकमक बघायची, तरी पण त्यावेळेस त्यांना रस आला नाही आणि आता 10 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा आमदारकी सुचू लागली। विद्यमान आमदाराच्या बाबतीत बोलावं असं वाटतं, 5 वर्षामध्ये त्यांनी काही सभागृहामध्ये दिवे लावले नाही, आता पुन्हा म्हणतोय मी गद्दारी केली नाही, मला पुनश्च एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा। भाऊ, प्रत्येक गावाला हे सभागृह देऊन विकास होणार नाही, त्यामुळे तालुक्यामध्ये रस्त्यांच्या अक्षरशः भट्ट्याबोळ झालेला आहे। त्याच्या आमदाराच्या गावाजवळ, पांगऱ्या गावाजवळ एका भगिनीचा खड्ड्यामध्ये दुचाकी अजून तिचा मृत्यू झाला। याला कारणीभूत सन्माननीय आमदार उदयसिंग राजपूत आहेत। त्याच्या पलीकडे बोलावं असं वाटतं, ते घरच्या मयतचे लोक आमदार साहेब रोड रोलर चालणार, बदल घडणार।